सोलापूरच्या माळशिरसमध्ये पिकअप गाडी विहिरीत कोसळली। दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी। मृतांमध्ये 4 महिला आणि लहान मुलांचाही समावेश। म्हसवड पंढरपूर मार्गावरची दुर्घटना। मातोश्रीवरील बैठकीला 5 खासदार गैरहजर, 4 खासदार अप्रत्यक्ष तर 5 ऑनलाईन उपस्थित। राऊतांचा दावा, वाकचौरे, निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव आणि आष्टीकर मातोश्रीवर अनुपस्थित। आम्ही सारे वाघच असं म्हणत राऊतांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चा फेटाळल्या। 9च्या 9 खासदार ठाकरेंसोबत असल्याचा दावा। लवकरच आम्ही ऑपरेशन लांडगा राबवणार असल्याचंही उत्तर। संजय राऊतांकडून राज ठाकरेंना इंडिया आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण। ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे देशाचं नेतृत्व करावं, राऊतांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शासकीय कार्यक्रमातनं पुन्हा डावललं। नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पालकमंत्री शिंदेंचं नाव नाही। राजकीय चर्चांना त्यामुळे उधाण। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 3रा दिवस। कर्जमाफीच्या जाचकट्टी विरोधात रोहित पवार आक्रमक। महाजनांशी भेट होईपर्यंत सलाईन लावणार नाही, रोहित पवारांची भूमिका। रोहित पवारांचं आंदोलन राजकारणासाठी नाही तर हा लढा शेतकऱ्यांसाठी। मनोज जरांगेंचा रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा। पंढरपुरात आंदोलनस्थळी भेट देत रोहित पवारांची विचारपूस। रोहित पवारांचं आंदोलन कारखानदारांसाठीच, सरसकट कर्जमुक्तीचा फायदा केवळ कारखानदारांनाच, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप। व्हिडिओही व्हायरल। रोहित पवारांच्या आंदोलनावर हाकेंची विखारी टीका। महायुतीच्या नेत्यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्त्वाची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक। रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे, संदीपान भुमरे, खोतकर, सत्तार या बैठकीला उपस्थित। अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवाराला रुग्णालयातनं डिस्चार्ज। हर्षजित देशमुख ऑनलाईन प्रचार करणार तर वरिष्ठांनी अजूनही वंचितला पाठिंबा दिला नाही, देशमुखांचं भाष्य। मुंबईमध्ये जैन धर्मीयांच्या पांढऱ्या पट्टीचा वाद चिघळला। घाटकोपर, दादरनंतर आता गिरगावातही पांढऱ्या पट्टीचा वाद। संतप्त वनसैनिकांनी पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारला। कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। तर कुणीही कुठल्याही समाजाला एकमेकांसमोर उभं करू नका। पांढऱ्या पट्ट्यांवरून राजकारण करणाऱ्यांना मतं मिळत नाहीत, मुख्यमंत्री फडणवीसांचा मनसेला टोला। पांढरी पट्टी प्रकरणाची मुंबई महापालिकेकडून गंभीर दखल। रस्त्यांवर अनधिकृत पांढरे पट्टे मारणाऱ्यांवर कारवाई करा। पांढऱ्या पट्टीसाठी कोणतीही परवानगी नाही, पालिकेकडून स्पष्ट, तर गस्त वाढवण्याचीही सूचना। तुकाराम मुंढेंच्या बदलीचे धंदे बंद करा, अन्यथा आम्ही सरकारच्या मागे लागणार। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। तुकाराम मुंढेच भेसळ करणाऱ्यांना सरळ करतील, जरांगेंचं वक्तव्य। स्मार्ट मीटरसाठी 48 तासांचं अल्टिमेटम। महावितरणच्या मेसेजमुळे ठाण्यातील नागरिकांमध्ये संताप। स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती होत असल्याचाही आरोप। हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी बागा भुईसपाट। गोंदियामध्ये 3000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान तर बुलढाण्यामध्ये सुद्धा शेतपिकासह सोलार पंप आणि गोठ्यांचं नुकसान। पंचनामे करण्याची आता मागणी। एल निनोमुळे पर्जन्यमानात घट। धरणं, जलाशयात आता जलस्रोतांमध्ये उपलब्ध पाणीसाठा संरक्षित करा। पाण्याच्या आवर्तनं तात्काळ बंद करा, जलसंपदा विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश।